हे होते देव आहेत आणि देव राहणारच. डोंट अलाउड फोन म्हणून थोडासा स्पीड भेटला. सो नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आता मी चाललो आहे माझ्या मामाच्या मुलाच्या मामाच्या घरी. आणि म्हणजे आता ड्रेस तेच घातले कारण की धुतलेले नव्हते ना, मग तर तोच घातला. दुसरा होता पण मला तो आहे ना थोडा अनकम्फर्टेबल आहे आणि हा कसं थोडा कम्फर्ट आहे. मोबाईल चार्जर घेतला सोबतला कारण की मोबाईल खूप लवकर उतरतो. आणि आता वाजले आहे 10 आणि मला जायचं आहे पहिले म्हणजे माझ्या मामाचा मुलगा आहे ना त्याच्या मामाच्या घरी. ते झाल्या मग नाशिकची मिसळ झाल्या, मग तिथून थोडं काही काम आहे ते त्र्यंबकेश्वरला जायचं आहे श्री स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये. मग ते झाल्यावर अजून कुठं कुठं आहे ते नाही सांगते ना, तुम्ही ब्लॉगमध्ये आज नक्की बघा. आज आपण जाणार आहे स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये स्वामी समर्थाचं दर्शन घ्यायला. आणि आता तो येतोय लहान म्हणजे बाईकवर जायचं आहे, 2 व्हीलरवर. मग ते झाल्यावर आता किती वेळ लागेल किती नाही, आता वाजले 10. आता जाता करता आम्हाला 11 वाजतील. मग तिथून आम्हाला कमीत कमी 1 वाजता आम्ही स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये राहू. तुम्ही ब्लॉगमध्ये नक्की राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पावसाच्या वातावरणामध्ये बोलणं झालं तुला डोक्याला ताण होईल माहिती का. हवा जास्त आहे म्हणते केस डायरेक्ट विसरून जात कशी तरी झाली. आता आहेत महावीर कॉलेजच्या पुढे. नाही नाही तेव्हा तर परत माग घेऊ. नाशिकच्या रस्त्याचं काम रस्ते जो आहे ना किती स्लो चाललोय. रोड आहे. नाशिक मध्ये आल्या पाऊस सुरू झाला. काय थांबायचं पाऊस वाढला नाही भरपूर. तिकडे पुढे जोरात राहिलो. खूप जोरात पाऊस नाही पण मीडियम पाऊस. हा भरपूर पावसाने आमचं पाणी म्हणजे आता अर्धा तास आम्हाला लेट केलं. आणि पिरोची वाडी मध्ये 12 वाजता बनवून जात. दुसरा ब्रेक पावसामध्ये. हा दुसरा ब्रेक आहे आता पावसामध्ये. आता किती वेळ लागेल तरी आता थांब जायचं कवर. माझ्या मामाचं घर. मी गाडी चालवली नाही तर पावसाने ओलं झालो. एवढा पावसाने ओलं झालो. गॉगलला आहे ना मी ना थोडं तेलामध्ये केलं होतं त्याचं पाणीच थांबत नाही. मिसळ खाण्यासाठी एवढं लांब आलो. आणि अरे मी दिसा ना याच्यामध्ये. हा तुम्हाला मी दाखवतो आता कसं होईल याच्यात. मला दिसा ना हे आता चेहऱ्यामध्ये समजा सगळं दिसतच काय होईल. हा घरी जेवलो असतो ते बरं झालं असतं. नाशिकला मिसळ खायला आलो. किती महागात पडला आम्हाला. कुठं जायचं समजून जायचं. घरापासून आम्ही 20 किलोमीटर फक्त पेरूची वाडीवर आलोय मिसळ खाण्यासाठी. आणि टाटा बॉटल 20 रुपये. प्राइस दिसते की नाही काय माहिती त्यांना. दिसते. चला आता कोणत्या मार्गे जायचं आपल्याला. आता आहे ना माझ्या मामाच्या मुलाच्या त्याच्या मामाच्या घरी चाललोय. लय मोठं फिरून आहे म्हणजे असं म्हणजे दुसऱ्या मामाच्या इकडे चाललोय. आणि मिसळ खाण्यासाठी आम्ही घरापासून 20 किलोमीटर इकडे आलोय. आमच्यावर चिक्कोल खूप मोठा उडाला. ते हायवा जो असतो ना त्यांनी आमच्यावर चिक्कोल उडवला. त्याच्या मामाच्या घरी चाललो आता. थंडी खूप असते कारण की कपडे ओले झाले. थोडा पावसात गाडी चालवली. तिकडे जोरात पाऊस चालू आहे. आता रेस्ट करू थोड्या नाही बघा 10 मिनिटं मग लगेच निघू आपण आपल्या नेक्स्ट जर्नीकडं.
इकडे बाहेर किती वाजता पोहोचलो. हा बघ पोहोचले हे सगळे पोहोचले बाहेर बघा. स्पीड आहे 60ची आणि आता चाललो आता गिरणाऱ्यापाशी आहे. अय पप्पाचा फोन आला तुझ्या. हॅलो नाही अजून आताशी गिरणाऱ्यापाशी. पाऊस आलाय म्हणून ट्रेक घेतलाय आणि आता इथं ना रेनकोट आहे इथून. मग रेनकोट घेऊन टाकतो दोघांना दोन चांगल्यापैकी. इकडून सुरू झालं थांबायचंच नाही. आता टाइम झाला किती माहिती का 12:30. आणि पप्पाचं पप्पा म्हणा म्हणजे मामी होती का कुठं गेली असे. त्याचे पप्पा होते ते म्हणा कुठं पोहोचले म्हटलं आताच गिरण्यापाशी. मम्मीला कळत नसलं कुठे बसले थोडं परत फोन येईल पप्पाला कळलं. हा दिवस आला दोन रेनकोट घ्यायचे. आम्ही एकदम टाईट फायटर आहे आपण दिसतं बाय. 150 रुपयात काय भेट क्या गुंडा बनेगा रे तू. गाडी पाऊस कमी झाला. मी चाललोय लोकेशन टाकली माहिती रस्ता पण आहे ना. रस्त्याची कामं चालू आहे त्याच्यामुळे आम्ही लोकेशन लावलेली आहे. नाही तर मग तवाच पोहोचलेला असतो तिकडं. कारण की आता रेनकोट घेतलं आता टेन्शन नाही घ्यायचं. किती पाऊस हो महापूर आला तरी चालेल पण जायचंच. आता चाललोय आता मला हाय योग. आता खूप जोरात पाऊस यायला लागलाय. नॉर्मल आहे जास्त नाही पण मग भरपूर आहे ना गाडी चालवताना का खूप जोरात थेंब लागत्या आणि हवा पण खूप जास्त आहे. आणि आता स्पीड आहे स्पीड 50ची आणि आम्हाला खूप लांब जायचं अजून 20 किलोमीटर जायचंय. सो गाईस त्याच्याच मोबाईल वर व्हिडिओ काढत होतो पण तुम्हाला सांगतो त्याचा मोबाईल थोडा प्रॉब्लेम झाला. कॅमेरा पण होत नाही. एक नजर दाखवतो तुम्हाला. लय भारी नजारा भेटला बरं का यावेळी. वाव किती भारी नजारा यार. एक नंबर बर का यार एक नंबर. याचे टांबड्या लावलेलं आहे. हे आपलं शेततळ आहे बरं. किती लांब पण तर जेवढं आपलं दिसतं तुम्हाला पण नजर नसेल येत एवढं. आता किती लांब यार. इथं तो ट्रॅक्टर तिकडे पोहोचला आणि इकडे डोंगराचा इलाका सगळा. हे आमच्या मामाच्या मुलं नुसता चहा लागला त्यांनी बघा 2-2 कप घेतले टाकर 2 कप. काय एक येत आम्ही इथे ठेवून चहा पिऊ राहिलो. हॉटेल मध्ये थांबला होता इकडे. तिकडे नजारा खूप छान आता. जर तुला गार करायचं नको. सो आता त्र्यंबकला पोहोचलेलो आहे पण आहे ना अजून थोडा रूट बाकी आहे आमचा. आता शिकत नॅशनल हायवे लागलेला आहे आणि इकडं आलो नाही तर लई जोरात पाऊस सुरू झालाय. वरती आहे इकडे रे खाली वरती खाली इकडे आहे. मग काय पोहोचलो हा इकडे आम्ही एवढ्या पावसात. अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा नमो नमो शंकरा भोले राम शंकरा जय राम राम शंकर शिवाय. आलेलो आहे स्वामी समर्थ केंद्राकडे आणि इकडं खूप जास्त पावसात आम्हाला बोलवलं तरी स्वामी समर्थांनी इकडे स्वामी समर्थ एकदम चांगलं गाडी आहे का आम्ही इकडे लावली अजून वर न्यायची आहे. इकडं झाडामुळे दिसणार नाही. इकडून या गेट पासून आहे ना गाडी पास केली आणि इकडे आलो आणि आता गाडी इकडे पार्क केलेली आहे. हा उचाड पावसामध्ये भऱ्या पावसामध्ये कोण येईल सांगा बरं स्वामी समर्थांना भेटायला. स्वामी समर्थाला सांगतो का मी पावसात खूप जास्त भेटायला आलो तुम्हाला फाटल ते. आता आमचं युट्यूब चॅनल मॉनिटाईज हो. आम्ही असंच हिंडत राहू स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये अनेक देवतांकडे गेलोच पाहिजे आम्ही. ही जागा वाटते आहे ना खाली जायला.
मोबाईल पडला असतो. मध्ये मोबाईल अलाउड नाही बहुतेक. फोन अलाउड आहे, डोंट अलाउड आहे फोन, म्हणून थोडासा स्पीड भेटला. आता इकडे सगळे देवत आहे. आमची गाडी आहे ही बघा इथं. आता चाललेलो आहे. आता आपण जाऊ आता हळूहळू आपल्या घरी आणि भेटू डायरेक्ट आपण रस्त्याला. आपण चाललेलो आता मंदिर सोडून आपल्या रूटला चाललो आपण. परत आता घरी जाऊ आता आणि एक ठिकाणी परत नाशिकला काम आहे. आता डायरेक्ट घरीच भेटू. सो गाईज आम्ही आलेलो आहे घरी. आणि कुठं काढले कुठं पडलो? आम्ही पडलो नाही काही नाही. आत्ताच 15 मिनिटं झाली घरी आलोय आणि गौरीला बांधलं आणि खूप जोरात पाऊस. आज गेलो लहान गाडीवरून पुढे अजिबात जायचं नाही, कारण की कधी जायचं नाही, काहीच नाही. लहान गाडी, मोठ्या गाडीला ना जास्त पेट्रोल लागलं चला, डिझेल लागलं चला, पण कधीच नाही लहान गाडीवर जायचं. आता फ्रेश होतो, चहा पितो, कारण की खूप जास्त थंडी वाजली.